नमस्कार. संतांची भूमी अशी या कोपरगाव तालुक्याची ओळख आहे. प्रभू श्री रामचंद्र, दैत्यगुरु शुक्राचार्य, गौतम ऋषी, शिर्डीचे साईबाबा, संत जनार्दन स्वामी, विश्वात्मक जंगली महाराज अशा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी. दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी पवित्र गोदामाई याच तालुक्यातून वाहते आणि याच भूमीत आपलं वास्तव्य असल्याचा कोपरगावकर म्हणून आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आलाय. याच कोपरगाव तालुक्यात कर्मवीर शंकरराव काळे साहेब आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या योगदानातून कृषी, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या आणि अशा अनेक क्षेत्राला बळकटी मिळून तालुक्याचा उत्कर्ष झालाय. या दोन्ही नेत्यांच्या योगदानामुळे आज आम्ही गुण्यागोविंदानं नांदतो आहोत. या तालुक्यातील काळे आणि कोल्हे कुटुंबियांचा राजकीय सत्ता संघर्ष केवळ तालुक्याला, जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत काळे आणि कोल्हे कुटुंबीय जोडले गेल्यानं विकासाचा